आणि इकडं पूर्ण भिंती असं सजवलेला. तो मगाशी आपण ब्रिजवर गेलो होतो, ब्रिज तर हे फाउंटन आहे असं आपला साहिल मित्र बोलतोय. खरं ना. हा भुयारा टाईप काहीतरी बनवलेला आहे, पण खूप भारी वाटतंय. चले त्या साईडला चल. त्या साईडला असं डान्स करण्याची जागा आहे. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, मी सुरज. तर आज घेऊन आलो आपल्यासाठी एक नवीन व्लॉग. तर आज आपण चाललो ठाण्याला सेंट्रल पार्कला. तर आपण तिकडे जाऊन भेटू. मित्रांनो, आपल्यासोबत आपला मित्र साहिलसुद्धा आलेला आहे, बघू शकता ना. फायनली मित्रांनो, आता आपण पार्कजवळ पोचलेलो आहे. आता साहिल आपला मित्र तिकीट काढणार आहे इकडे. तर मित्रांनो, आपल्याला तिकीटसुद्धा भेटलेले आहेत 2. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आता जाऊया त्याकडे. खाली एंट्री आहे, तिथून इकडून एंट्री आहे आतमध्ये. इथे स्कॅन करून जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, बघू शकता आता इथे पुढे ट्री हाऊस आहे, पूर्ण झाडावरती बांधलेलं आहे. बघू शकता, लहान पोरांसाठी आहे वाटतं. पूर्ण झाडावरती बांधलेलं आहे. बघू शकता, लहान मुलं आतमध्ये गेलेले आहेत वरती. लेकिन एक सेकंड, बघू शकता, ट्री हाऊसवर फक्त 6 ते 12 वर्षाच्या मुलांनाच एंट्री आहे या ट्री हाऊसवरती. हा सुद्धा साहिल आमचा 12 वर्षाचाच आहे. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. तर मित्रांनो, आता आपण एंट्री करणार आहोत मोरोक्कन गार्डनमध्ये. तर या साईडला बघू शकता मोरोक्कन गार्डन आहे. खूप असं सुंदर असं सजवलेलं आहे या साईडला. इथे छोटंसं वॉटरचं हे पण आहे. आणि इकडं पूर्ण भिंती असं सजवलेलं आहे, जिथे फोटोशूट चांगला होऊ शकतो. बघू शकता कशा प्रकारे चांगला आहे. जसं की बघू शकता तुम्ही, ह्या साईडला खूप प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे लावलेली आहेत. इकडे बसण्यासाठी पण जागा आहे. बघू शकता किती सुंदर असा सजवलेला आहे पूर्ण. फोटो काढण्यासाठी अप्रतिम जागा आहे. या साईडला जाणार आहोत. ह्या साईडला आहे मुघल गार्डन. तर मित्रांनो, आता आपण एंट्री केली आहे मुघल गार्डनमध्ये. बघू शकता किती सुंदर असं गार्डन आहे. तर पूर्ण वॉटरचं हे केलेलं आहे. खूप असं सुंदर असं गार्डन आहे हे. मित्रांनो, बघू शकता जसं की तुम्ही, इथे पण लिहिलंसुद्धा आहे ह्या साईडला की हे मुघल गार्डन आहे. म्हणजे एक सुंदर असा फोटो वगैरे काढू शकतो आपण. एकदम सुंदर आहे. आणि खूप प्रकारची झाडं आहेत या गार्डनमध्ये. बघू शकता इकडून वरून वॉटरसुद्धा खाली पडतं आहे, या साईडला जातं आहे. बघू शकता किती सुंदर असं हे केलेलं आहे. फोटोशूटसाठी एक उत्तम प्रकारची जागा आहे. मित्रांनो, हे नमो पार्क गार्डन आहे. ते 20 एकरमध्ये पूर्ण त्याचा एरिया पसरलेला आहे. त्यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे झाडं आहेत. इकडे बघू शकता, हे पूर्ण कशाचं आहे काय माहीत नाही, लाकडाचं आहे की कशाचं आहे माहीत नाही. पूर्ण हे बनवलेलं आहे या साईडला. खूप छान वाटतं इकडे. तर मित्रांनो, आता आपण चायनीज गार्डनमध्ये एंट्री करणार आहोत. बघू शकताय इथे वरती लिहिलेलं आहे
हे पूर्ण चायनीज गार्डन आहे. पाऊस पडते मरणाचा. बघू शकता इकडे पूर्ण असं सजवलेलं आहे. साईडला पूर्ण या दगडी बिगडी लावलेल्या तिकडे. आपल्या गावी असतात तशाच दगडी आहे तिकडे पण. बघू शकता चायनीज गार्डनचा इथे बोर्ड पण लावलेला आहे. तर कमळाचे हे पण कमळाची झाडं पण आहेत इथे. आणि यातमध्ये मासे पण आहेत इथे. बघू शकता तो लालवाला तिथे आहेत मासे. बघा मासे सुद्धा आहेत खूप प्रकारचे. इथं काहीतरी आहे स्टॅच्यू सारखं काहीतरी बनवलेलं आहे. पूर्ण दगडाचं आहे. बघू शकता पूर्ण असं दगडाचं पूर्ण बनवलेलं आहे. वरती सुद्धा चायनीज लोकांसारखं ते हे आहे घरासारखं ते बनवलेलं आहे. जाऊन दाखवतो. बसण्यासाठी जागा आहे या साईडला. पूर्ण असं लाकडाचं वगैरे बनवलेलं आहे. आणि इकडे कमळाचं झाडं वगैरे आहेत तिथे लावलेली. तर ह्या साईडला पूर्ण अशी कमानी आहे बनवलेली. आणि आतमध्ये गेलात तर ह्या साईडला लेफ्ट साईडला इथे काहीतरी दगडाचं आहे पूर्ण बनवलेलं आहे. ह्या साईडला पण दगडाचं पूर्ण बनवलेलं आहे. आणि ह्या साईडला टेम्पल टाईप सारखं काहीतरी बनवलेलं आहे. ह्या साईडला बघू शकता टेम्पल टाईप लाकडाचा काहीतरी आहे बनवलेला. खूप छान असं वाटतं आहे. दिसायला तर खूप छान आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे बोर्ड लागला आहे. हा आहे जापनीज गार्डन. तिथून मगाशी आपण एंट्री केली. तर मित्रांनो आता आपण चाललो फ्लोरा ट्रेलिस हे पाहण्यासाठी. तर बघू शकता ह्या साईडला जसं की पर्याय टाईप आहे. ह्या साईडला पण पर्याय टाईप आहे. आणि इथे हे लोखंडाचं असं बनवलेलं आहे. आणि त्याच्यावरती वेली सोडलेल्या आहेत. आणि हे बोगद्यासारखं आहे. खूप मोठं असं आहे. हे काय बघू शकता या बाहेरून पण लोखंडाच्या ह्याच्यावर वेली सोडलेल्या आहेत. आणि ह्या साईडला गार्डन आहे छोटंसं लहान मुलांसाठी वगैरे. आणि हे बोगदा असा मोठा आहे. खूप तिकडपर्यंत आहे लांबपर्यंत. तर मित्रांनो बघू शकता हे भुयारा टाईप बनवलेलं आहे. पण खूप भारी वाटतं आहे. ह्याच्यावरून पूर्ण वेली सोडलेल्या आहेत झाडाच्या. आणि हे पूर्ण आहे लोखंडाचं आहे बनवलेला. आणि त्याच्यावरून पूर्ण झाडाच्या वेली सोडलेल्या आहेत. बघू शकता बाहेरून पण दाखवतो. हे असं वेली सोडलेलं आहे इकडून झाडाच्या. तर मित्रांनो आता आपण मोठा ब्रिज आहे त्याच्यावर जाणार आहोत बघणार आहोत. बघू शकता इकडे आपला मित्र पण येतो. आणि इकडे घसरुल्या बोलतो झाला वरुली आहे घसरत. तर बघू शकता ह्या साईडला पूर्ण तलाव आहे. असं मोठं असं तलाव आहे या साईडला राईट साईडला. आणि आपण आता वर जाणार आहोत ब्रिज एक्सप्लोअर करण्यासाठी. हे आहे एवढं जाईल ना खाली. हे कोण जाईल खाली. आता मित्राचा फोन गेला असता खाली. तर मित्रांनो बघू शकता आता आपण वरती आलो आहे. त्या साईडला पण या साईडला सुद्धा आहे. बघू शकता व्ह्यू वरतून. तर मित्रांनो आता आपण ब्रिजच्या टॉपवर आलेलो आहोत. बघू शकता एकदम टॉपला आलेलो आहोत ब्रिजच्या. आणि इथून व्ह्यू जो आहे तो खतरनाक आहे. राईट साईडला पण व्ह्यू खतरनाक आहे.
आपला साहिल मित्र बोलतोय की मस्त घसरगुंडी आहे. बघू शकता इकडून खालपर्यंत. जा ना उडी मारला ए. तर आता आपण एकदम पूर्ण टॉपला आलेलो आहोत गार्डनच्या, सॉरी ब्रिजच्या. ब्रिजवरून जो व्ह्यू दिसतोय तो खतरनाकच आहे, कारण की त्या साईडला पूर्ण तलाव वगैरे आहे आणि या साईडला वगैरे गार्डन आहे. जसं की मित्र बघू शकतो आपला पोज बीज देतो इकडे. तर मित्रांनो आता इकडे या साईडला स्पोर्ट्स एरिया कुठे खाली आहे वाटतं, जमिनीत वाटतं खाली बाल दाखवलेला आहे. आणि तिकडे थीम गार्डनसुद्धा जमिनीत आहे, प्ले झोन पण जमिनीत आहे आणि लेक झोन तो तिकडे पुढे दाखवलेला आहे. तर आपण पुढे जाऊया लेक झोनमध्ये. हां, इथं लेक व्ह्यू डेक असं लिहिलेलं आहे, बघू शकता. लेक व्ह्यू डेक असं लिहिलेलं आहे. तर इकडून व्ह्यू पण खतरनाक आहे. तो मगाशी आपण ब्रिजवर गेलो होतो, ब्रिज पण खूप सुंदर असं दिसतो आहे. आणि या साईडला पूर्ण वॉटर आहे. वॉटर म्हणजे काय? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर ह्या साईडला ह्याला काय बोलतं ते नाव विसरलो. फाउंटन नक्की. तर हे फाउंटन आहे असं आपला साहिल मित्र बोलतोय. खरं ना. हां, तर हे फाउंटन आहे. आणि ते काय आहे तो वाला तर हा फाउंटन आणि तो फवार आहे तिकडे बघू शकता. आणि ह्या साईडला हे काय रे आपला मित्र लाजला आहे. तलाव क्षेत्र इथं असा बोर्ड लिहिलेला आहे, बघू शकता. नियम पण वाचू शकता सर्व. हे काय तर आपला हा साहिल मित्र जिमवाला आहे, तो बघू शकता आता जिम करतोय. इकडून पूर्ण व्ह्यू खतरनाक येतो, खतरनाक. हा फ्लोरा, तो फ्लोरा. हे फ्लोरा काय रे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. फ्लो तर हा इकडे फवारा आहे आणि तिकडे पण आहे. मित्रांनो आता या साईडला प्ले झोन, थीम गार्डन आणि स्पोर्ट्स एरिया आहे. बघू शकता व्यायाम करण्यासाठी खूप प्रकारच्या मशीनी आहेत या साईडला. हे काय काहीतरी आहे, तू थोडीशी ले बाबा. बघू शकता इथे गार्डनचं नाव मोठ्या आकारात लिहिलेलं आहे. साहिल बोलतो की इथे ह्या गार्डनमध्ये आयटम घेऊन यायला जागा खूप चांगल्या आहेत, पण आयटमच नाही बोलतो. काय करणार आता. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. मित्रांनो या साईडला डान्स करण्यासाठी एक सुंदर अशी जागा आहे आणि डान्स करतात तिकडे काही काकी डान्स करतात. आणि इकडे बसण्यासाठी जागा आहे लोकांना. आणि आपण आता वरून पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. बघू शकता सुंदर असा व्ह्यू आहे वरून पण. ह्या साईडला असं डान्स करण्याची जागा आहे. कॉपीराईट लागेल, कॉपीराईट लागेल. आपला साहिल मित्र गाणं बोलतो. अरे कसलं नाचतोय मला तेच समजत नाही. थोड्या कसलं नाचतायत, आकाशात बसवतो काही. वाव, इथून खूप सारा सुंदर असा व्ह्यू आहे.
जवळजवळ 1 तास झाला आपल्याला गार्डन फिरतोय. खूप सुंदर असं सुंदर प्लेस आहेत. तर मित्रांनो आता हळूहळू लाईट लागायला सुरुवात झाली आहे. बघू शकता इकडे दिसणार नाही पण लाईट लागायला चालू झाले आहे. मित्रांनो आता हा जो ब्रिज आहे तो काय सुंदर दिसतोय. मोबाईलमध्ये एवढं काय वाटत नसेल पण रिअलमध्ये जर तुम्ही आलात आणि बघाल तर खूप खतरनाक वाटतो आहे लाईटमुळे. आता आपण चेस प्लाझाच्या इथं पोचलो आहे. बघू शकता इथे खूप मोठा चेस आहे. ते तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. इथे खेळायला तर काय भेटणार नाही. कोण पण इथे उचलून जाईल तुमच्या जे काय आहे सोंगट्या बोलतात त्याला. ते बघू शकता खूप मोठा आहे. साहिल घोडा तर मित्रांनो आता आपण ह्या बोगद्यामध्ये परत आलो आहेत कारण की लाईटिंग झालेलं आहे चालू. खतरनाक वाटतो वेगळा तोच आहे बोगदा. आणि आता आपण व्लॉगसुद्धा संपवणार आहोत कारण की आता खूप रात्र झाली आहे आणि आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे. त्यासाठी व्लॉग संपवतो आहे. आणि व्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. बाय बाय.